मराठी विभागाच्या वतीनं आज कवी कुसुमाग्रज अर्थात वि वा शिरवाडकर यांची जयंती आणि मराठी भाषा गौरव दिन संपन्न होतो आहे। या जयंतीचं औचित्य साधून प्रथम मराठी भाषेची ज्यांनी सेवा केली, उत्तम अशा प्रकारच्या अजरामर साहित्यकृती तयार केल्या, निर्माण केल्या, आपला प्राण ओतून संबंध महाराष्ट्राला नव्हे तर भारताला एक सृजनशील अशा प्रकारची संजीवनी साहित्याच्या रूपाने दिली, ते कवी कुसुमाग्रज यांच्या पवित्र स्मृतीला विनम्र अभिवादन करतो। तसेच या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित असलेल्या आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आपल्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर संजय वाघमारे सर, आता अलीकडं ज्यांचं नाव संबंध महाराष्ट्रामध्ये उत्तम समीक्षक, एक लेखक, एक मराठीचे जाणकार भाष्यकार म्हणून नावारूपाला येत आहे, असे आपल्या सर्वांचे आजचे प्रमुख मार्गदर्शक डॉक्टर ज्ञानदेव राऊत सर, सूत्रसंचालन करणारे मराठी विभागातील डॉक्टर बालाजी दिगुळे सर, प्राध्यापक प्रदीप लंजिले सर, याचबरोबर आपण आपल्या महाविद्यालयातील उपस्थित असलेले सर्व माझे सहकारी बांधव, बंधू आणि भगिनी, या सर्वांना प्रथम मराठी भाषा गौरव दिनाच्या निमित्तानं मी मनपूर्वक अशा प्रकारच्या शुभेच्छा देतो। खरं तर मराठी भाषा ही आपण सर्वजण अगदी जन्मापासून जाणतो, वाचतो, ऐकतो, लिहितो, आणि म्हणून आपण मराठीपासून काही अनोखे नाही। लाभले आमास भाग्य बोलतो मराठी, ऐकतो मराठी, हे आपल्या सर्वांच्या रक्तात शरीरात मुरलेलं आहे। आणि 27 फेब्रुवारी हा वि वा शिरवाडकरांचा जन्मदिवस 2013 पासून ज्यांनी मराठी भाषेची अथक परिश्रमाने सेवा केली, तो दिवसच मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा केला जावा, अशा प्रकारचं एक संकेत सरकारने जाहीर केला। आणि तेव्हापासून अगदी अविरतपणे दरवर्षी मराठी भाषा गौरव दिन मोठ्या उत्सवाने या ठिकाणी आपण साजरा करत आहोत। तर मराठी ही केवळ भाषा नाही, ती एक आपली संस्कृती आहे, ती आपली एक अस्मिता आहे। संत ज्ञानेश्वराच्या अमृतानुभवापासून ते संत तुकारामांच्या गाथेपर्यंत, छत्रपती शिवाजी महाराजांच्या रणगर्जनेपासून ते आधुनिक साहित्यातील नटसम्राटापर्यंत मराठी भाषेने नेहमी उच्च दर्जाचं अशा प्रकारचं साहित्य आणि त्याच्या माध्यमातून विचार संबंध जगाला दिलेला आहे। अमृतातील ही पैजा जिंके असा गोडवा संत ज्ञानेश्वरांनी संबंध जगालाच दिलेला आहे। तर या मराठी भाषेचं आज चिंतन झालं पाहिजे, आज गौरव झाला पाहिजे, तिचा सन्मान झाला पाहिजे, या उद्देशानं संबंध महाराष्ट्रभरच नाही तर भारतभर हा दिन खूप मोठ्या प्रमाणामध्ये साजरा केला जातो आहे। अलीकडं आपण काही संभ्रम या दिनाच्या निमित्तानं निर्माण झालेले आहेत। मराठी भाषेच्या अनुषंगानं 3 प्रमुख दिवस आपण साजरे करतो। त्यातला एक 27 फेब्रुवारी हा मराठी भाषा गौरव दिन, 1 मे महाराष्ट्र दिन आहे आणि त्या दिवशी राजभाषाचा दर्जा मराठीला प्राप्त झाला, म्हणून 1 मे हा राजभाषा दिन आणि 3 ऑक्टोबर रोजी मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आणि 3 ऑक्टोबर हा अभिजात भाषा दिन म्हणून साजरा केला जातो। ही गफलत आपण लक्षात घेतली पाहिजे। बातम्या येताना पेपरला असेच येतात की मराठी राजभाषा दिन, उद्या बातम्या येतात काही पेपर, म्हणजे आम्ही मराठी भाषिक आहोत, मराठी भाषेचे पाईक आहोत, जन्मापासून आम्ही मराठी भाषा बोलतो। महाराष्ट्राबद्दल जर कोणी गौरवोद्गार केला तर आम्ही आमचं रक्त सळसळायला लागतं, आमच्या देशाबद्दल, महाराष्ट्राबद्दल, मराठी माणसाबद्दल। पण मराठी भाषेबद्दल मात्र आमच्यात जी एक संकुचित भावना आहे ती मात्र आमची अजून गेलेली नाही। असं प्रत्येकाला आपल्या अनेक अनुभवांच्या रूपाने येत आहे। आज बऱ्याच ठिकाणी आपण बघतोय मराठी भाषेचा कार्यक्रम म्हणजे मराठीच्याच प्राध्यापकांनी करावा, मराठीच्याच विद्यार्थ्यांनी करावं, अनेक शाळा कॉलेजमध्ये, अनेक म्हणजे प्रत्येक ऑफिसमध्ये अशा प्रकारची एक मानसिकता आपल्याला बघायला मिळते। परंतु ती आपली आई आहे, आपण सर्वजण तिची मुलं आहोत आणि मराठीचा प्राध्यापक, मराठीचा शिक्षक, मराठीचा विद्यार्थी हा केवळ मराठी भाषेचाच माणूस आहे असं नाही, आपण सगळेजण मराठी भाषेची मुलं आहोत। त्यामुळे आपले कर्तव्य आहे की तिचं संगोपन होणं, तिचं समर्थन होणं, आपल्याकडून पुढच्या पिढीकडं ती भाषा जाणं ही आपली एक जबाबदारी आहे। आज जरी इंग्रजी माध्यमाच्या शाळा अलीकडे येत आहेत आणि मराठी भाषा काही अंशी लुप्त होत आहेत असं आपण बोलतो, म्हटलं जातं, म्हणजे हा कार्यक्रम घेण्याची गरजच का निर्माण होते आहे। तर जिथं एक ओरड सुरू झाली की हिंदी इंग्रजीच्या प्रभावामुळे मराठी संपत आहे, ही गोष्ट खरी आहे,
याला जबाबदार आपणच आहोत की आपण ज्या पद्धतीनं ही मराठी भाषा सुसंस्कारित करायला पाहिजे, तिचं जे संकलन करायला पाहिजे, तिचं जे संशोधन करायला पाहिजे, ते पुढच्या पिढीकडे द्यायला पाहिजे, ते आपण देत नाही. आज आपण बघतोय की इंग्रजी माध्यमाच्या शाळेतल्या मुलांना मराठी भाषा फारशी येत नाही आणि मग इंग्रजीत सांगितल्यावर त्याला सांगावं लागतं 75 म्हणजे किती, 8वी 9वीच्या मुलाला सुद्धा आपल्याला हे सांगावं लागतं. म्हणजे मराठी मानसिकताच आपली ढासाळल्यासारखी आपल्याला आपल्या प्रत्ययाला येते आहे. आज मराठी भाषेतले अनेक शब्द लुप्त होत आहेत, ही गोष्ट खरी आहे. आणि आता अभिजात मराठी भाषेचा दर्जा प्राप्त होऊन 1 वर्ष होऊन गेला, त्याचा उत्सव साजरा झालेला आहे. परंतु सरकारची सुद्धा मानसिकता, आपण सरकार कुठल्याही पक्षाचा असो, कोणाचे असो, 500 कोटीचा निधी अभिजात मराठी भाषेच्या विकासासाठी वर्षाला दिला जावाची तरतूद केंद्र सरकारकडे आहे. 1 वर्ष होऊन गेला, मराठी भाषाचा अभिजात दिन साजरा झाला, अजून 1 कोटी सोडून म्हणजे 500 कोटी सोडून 1 रुपयाचा निधी मिळाला नाही. म्हणजे आमच्याकडे भाषेचंही राजकारण केलं जातं आणि त्याच्या अनुषंगानं फक्त आपली पोळी बाजून घेतली जाते, परंतु भाषेबद्दल अस्मिता कुणालाही नाही. हे याचं प्रत्यंतर आहे, हा याचा दाखला आहे. मग 500 कोटीचा निधी जर मिळाला तर आमचे विद्यार्थी संशोधन करतील, त्यांना रोजगार मिळेल. म्हणजे मराठी ही भाषा तर रोजगारासाठी खूप महत्त्वाची आहे, रोजगाराभिमुख मराठी भाषा. कारण जगामध्ये एक ग्रियर्सन नावाचा एक भाषाशास्त्रज्ञ त्यांना असं सिद्ध केलेलं आहे की जी भाषा रोजगाराभिमुख आहे तीच भाषा टिकते. त्यांनी उदाहरणं पण दिले, इंग्रजी भाषेचं उदाहरण दिलं आहे, चायनीज चीनी भाषेचं उदाहरण दिलं आहे, जापानीज फ्रेंच भाषेचं उदाहरण दिलेलं आहे की ह्या सगळ्या भाषा जगाच्या कानाकोपऱ्यात जाऊन पोहोचल्या, जिंकल्या किंवा यशस्वी झाल्या किंवा नावारूपाला आल्या, अजरामर झाल्या. मग आमची मराठी भाषा का अशी होत नाही? त्याचं कारण असं आहे की आमच्या विद्यार्थ्यांना सुद्धा फारसं मराठीकडे जाण्याचा ओढा आमचा कमी होत आहे. याचा अर्थ असा नाही की इंग्रजी नाही शिकायला पाहिजे, हिंदी विषय घ्यायला नको आहे. ह्या सगळ्या भाषा भगिनी आहेत आणि जगात श्रीमंत तोच माणूस आहे की ज्याला सगळ्या भाषा येतात. जगात सगळ्यात परिपक्व माणूस तोच आहे, सगळ्या भाषा येतात. म्हणून आम्ही दुसऱ्याही भाषा शिकल्या पाहिजेत, पण आमच्या भाषेचं जतन करणे ही आपल्या प्रत्येक माणसाची जबाबदारी आहे. आणि म्हणून 500 कोटीचा निधी आल्याच्या नंतर मग मुलांना किती रोजगार आहे, अनेक प्रकल्प आहेत, अनेक प्रबंधात्मक कार्य, अनेक ग्रंथलेखनाचं कार्य आहे किंवा मुद्रित शोधनासारखे अनेक कोर्सेस आहेत किंवा सूत्रसंचालनासारखे अनेक बाबी आहेत किंवा संपादक किंवा वर्तमानपत्राच्या वृत्तपत्र समूहाच्या अनेक गोष्टी आहेत. कितीतरी कार्यक्रम असे असतात की आम्हाला पुण्यामधून सूत्रसंचालक शोधून आणावं लागतो, आमच्या परिसरात नाहीच. मग असे सूत्रसंचालक करण्यासाठी कार्यशाळा आम्हाला घेता येतील. 500 कोटी रुपयाचा निधी जेव्हा आमच्यापर्यंत येईल तेव्हा मराठी भाषेचा विकास करण्यासाठी आम्हाला अनेक उपक्रम राबवता येतील. परंतु आमची फक्त वल्गनात चालू आहे, आमच्या फक्त गर्जनात चालू आहेत, आमच्या फक्त घोषणा चालू आहेत. आम्ही फक्त मराठी भाषेबद्दल बोलणारेच आहोत, पण मराठी भाषेच्या जतन संवर्धनाच्या कामामध्ये मात्र आम्ही सगळेच कमी पडतो. वाङ्मयाच्या विद्यार्थ्याला वाङ्मय शब्द अजून म्हणता येत नाही, एम.एच्या विद्यार्थ्याला. याचा अर्थ आपण सगळे परिपूर्ण नाही, परंतु शिकण्याची धडपड जी आहे ती आमच्यात निर्माण झाली पाहिजे. म्हणून हा मराठी भाषा गौरव दिन आहे आणि या दिनाचं औचित्य साधून मराठी भाषेचं एक चिंतन झालं पाहिजे, एक चर्चा झाली पाहिजे. यासाठी आपल्याच परिसरातले आपल्या सगळ्यांची आत्ताच दिगोळे सरांनी ज्यांचा परिचय करून दिला ते आपले सगळ्यांचे मराठी भाषेची सेवा करणारे एक थोर समीक्षक म्हणून नावारूपाला येणारे डॉक्टर ज्ञानदेव राऊत सर हे आपल्यात उपस्थित आहेत. ते हिंगोली जिल्ह्याचे सुपुत्र आहेत. औंढा नागनाथ तालुक्यातील जवळा बाजार जवळील शिरळा या एका छोट्या खेडेगावात जन्मून सुद्धा त्यांनी खूप मोठं नावलौकिक करण्याचा हा जो मानस सिद्ध करून दाखवलेला आहे. ते सध्या किल्लारी येथील शहीद भगतसिंग महाविद्यालयाच्या मराठी विभागात कार्यरत आहेत. एक शेतकरी चळवळ आणि मराठी साहित्य यांचा जो ऋणानुबंध आहे तो त्यांनी आपल्या साहित्यातून, आपल्या लेखनातून, आपल्या समीक्षणातून खूप मोठ्या प्रमाणामध्ये मांडलेला आहे. शेतकरी चळवळ हा त्यांच्या संशोधनाचा, चिंतनाचा विषय आहे. त्यांचे वडील नेमाजी राऊत हे शेतकरी संघटनेचे निष्ठावंत कार्यकर्ते होते. विविध आंदोलनासह सुरेगाव येथील शेतकरी संघटनेच्या गोळीबाराचे ते साक्षीदार होते. या गोळीबारात अनेक लोकांनी आपलं योगदान दिलेलं आहे. डॉक्टर ज्ञानदेव राऊत यांचे लेखन या मुशीतून बाहेर आलेलं आहे. म्हणजे घरातूनच त्यांना एक खूप मोठा वारसा शेतकरी संघटनेचा, शेतकरी अनुभवाचा प्राप्त झालेला आहे. त्यांचं लेखन अधिक वस्तुनिष्ठ आणि जैविक अंगात आलेलं आहे. प्रतिष्ठान, साधना, विचारशालाका, महाराष्ट्र साहित्य पत्रिका, शेतकरी संघटक, अक्षरपेरणी, अक्षर गणगोत अशा अनेक अत्यंत प्रतिष्ठित नामांकित नियतकालिकांमधून, दैनिकांमधून ते आज लेखन करत आहेत. शेतकरी संघटना आणि मराठी साहित्याचा अनुबंध हा त्यांचा संशोधनाचा ग्रंथ अनेक जाणकार साहित्यिक अभ्यासक आज वाचत आहेत, त्याचा अभ्यास करत आहेत. त्यांच्या ग्रंथाला शेषराव मोहिते सरांसारख्या ज्येष्ठ कादंबरीकारांनी समीक्षा दिलेली आहे.
तसंच अखिल भारतीय शेतकरी साहित्य संमेलनात ज्यांची वर्णी लागलेली होती अशा शेतकरी साहित्य संमेलनाचे सर अध्यक्ष होते. 22-23 या 2 दिवशी महाबळेश्वर येथे ते साहित्य संमेलन संपन्न झालं. एवढ्या शेतकरी साहित्य संमेलन संपन्न झालं. त्या साहित्य संमेलनाचे अगदी या वयात ते अध्यक्ष आहेत. तिथे जर आपण बघितलं तर खूप मोठ्या मोठ्या भास्कर चंदनशिव आहेत, इंद्रजित भालेराव आहेत, विठ्ठल वाघ आहेत, राम बोराडे सर आहेत, केशवराव मोहिते सर आहेत, शरद जोशी आहेत, भानू काळे, श्रीपाद अपराजित अशा अत्यंत प्रतिष्ठित साहित्यिकांचं हे अध्यक्षपद त्यांच्याकडं चालून आलं होतं. त्यांच्या या कामगिरीमुळे, त्यांच्या या साहित्य कार्यामुळे नवोदित उमदा समीक्षक म्हणून, एक वक्ते म्हणून, सर्वांचे खूप चांगले मित्र म्हणून अनेक विद्यापीठाच्या सुद्धा कमिटीवर ते कार्यरत आहेत. युवक महोत्सवाचे ते जिल्हा समन्वयक आहेत. त्याचबरोबर अनेक विद्यापीठाच्या कामकाजामध्ये सक्रिय सहभाग सरांचा आहे. त्यांचं चिंतन, अभ्यास आपल्याला ऐकता यावा. मराठी भाषेच्या अनुषंगानं आज मराठी भाषेचा गौरव त्यांच्या तोंडून व्हावा, एक समीक्षक म्हणून आपल्याला त्यांचा परिचय व्हावा या उद्देशानं ज्ञानदेवराव सर यांना या ठिकाणी आपण निमंत्रित केलेलं आहे. त्यांचं मार्गदर्शन आपल्याला लाभणार आहे. पुन्हा एकदा मी आपल्या सर्वांना मराठी भाषेच्या गौरव दिनाच्या निमित्तानं लाख लाख शुभेच्छा देतो. आपण मराठी भाषेच्या विकासासाठी, वृद्धीसाठी एक मराठी भाषेचं सुपुत्र म्हणून जे आपल्याला करता येईल, आपल्या मुलांना भाषा शिकवणं असेल, मुलांना आपली बोलीभाषेतली शब्दकळा असेल, रोजगार मिळण्याच्या संदर्भात विद्यार्थ्यांना अनेक उपक्रम आपल्याला करता येतात, महाविद्यालयीन सराव करता येतात. आत्ता शोकांतिक असे की विद्यार्थीच थोडेसे कमी होत आहेत वर्गात, कॉलेजमध्ये, म्हणून आपल्याला ते प्रयोग राबवता येत नाहीत. पण जेव्हा जेव्हा विद्यार्थ्यांची संख्या वाढेल तेव्हा आपल्याला अनेक अशा प्रकारचे उपक्रम राबवून मराठी भाषा ही रोजगाराभिमुख अशा प्रकारची करता येते. आपण सर्वजण हा उपक्रम यशस्वीपणाने पूर्ण करणार आहोत. त्यासाठी पुन्हा एकदा आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद.